आपण आलोत आहे देवी बाबळगाव, जे की चौसळ्याच्या जवळ एक 20-25 किलोमीटर. बघू आपण साप कोणता आहे. हे आहे ते गाव. मंदिरापाशी थांबलेत नेण्याकरता. बहुतेक हे असतील. तुम्ही आलात नेला का ते आलेत? मनान तसं मी उगत लागलोय वाट बघायला. चला बरं, चला. कुणीकडे? चला, शेतामध्ये आहे का? चला. तर बघू, शेतामध्ये वस्ती, त्या वस्तीवर आहे. चला सांगा. आता राहायला ही घर आहे म्हणायची आहे इथं, म्हणूनच आपल्याला यायची वेळ आली. कुठं येते नक्की दाखवा. पलीकडून दिसल का आता? पलीकडून नाही, पलीकडून मी पोता लावले त्याला. बर, आली कोण दिसतंय का? माती टाकून मी त्याच्यावरती काठी टाकून उभा होतो. चल, म्हणजे ही काठी घातली तिथं होल आहे म्हणायचं. म्हणजे असं बसण्यासाठी जागा आहे त्याला. 1-2 वेळेस त्यांनी इथं कात पण सोडलेला आहे. ह्याच्यात म्हणता ना पलीकडून जायला जागा नाही ना? पलीकडून नाही जायला जागा. काठी घेरे म्हणजे काठी घ्या बाजूला. तर पाहू शकताय आपण, कारण की विहीर आहे आणि शेत असल्यामुळे, कारण की इथं माणूस राहतो, माणसाची वस्ती आहे, म्हणून आपल्याला शेतामध्ये साप हा धरायचा आहे. नाही तर शेतामध्ये साप धरणं हा गुन्हा आहे. साप नाही धरायला पाहिजे शेतात. ज्या ठिकाणी माणूस राहतो या ठिकाणी भीतीचं वातावरण असतं. तर ह्यांच्यावर नोंद हे रेड स्नेक दामन असावा 100%. बघू आपण कोणता आहे. निघला तर बरंच. ह्यात माती टाकून ती काय तिथंच दिसतंय सर समोर. ते लगेच आतमध्ये होल नाही त्याला माहिती. हा, होल नाही त्याच्या पुढं. आता विहिरीत चालली माती. जाऊ द्या, जाऊ द्या. त्या बघा, ते दिसलं का? आहे. दिसलं ना? हा. काय ना दामन आहे. तर मला पाठीमागे सरकू द्या सर. तुम्ही थोडं मागवा, काही टेन्शन नाही. आता तुम्हाला तुमच्या जीवाची भीती, आम्हाला बी जीव आहे ना. नाही पण सर म्हणले ते मान्य आहे. ए या इकडं ताई. पळताय नाक धरणार आले होते आम्ही. तर पाहू शकता आपण, ज्याप्रमाणे यांनी वर्णन सांगितलं त्याप्रमाणे आपण म्हणतो रेड स्नेक दामन तर दामनच आहे. हा, कारण की ह्याच्यापासून कुठलाही धोका नाहीये, कारण ही उंदराचा नाश करते आणि बिंडकुळी खाते. हा. पण आता माणूस सर्वजण सारखे नसतात, धाडसबाज नसते. काही लोक नुसते भीतीने मेलेले. तुटलेलं शिपूट बघा ना माझ्याकडून, तुटलेलं आपण शिपूट. काय करू, आधी बाहेर घेऊ, कारण की उभा राहता येत नाही हा, मला. ठीक आहे, ठीक. आपल्या व्हिडिओ काढा. थांबा, येऊ का तुम्हाला असं धरायला? त्याचं शिपूट मी तोडलेलं आहे ना. म्हणजे एक वेळेस मारलं होतं मी त्याला. हा, ती एवढं धरते तर हा, काहीतरी काय असतं. तर ह्याच्यात काढतो. चालू आहे का? फोटो काढा. चालू केलं. चालू कर. ह्याच्यापासून कसली भीती नाही. एका ताटामध्ये खाऊन धोका देणारापासून भीती. अरे बापरे. ते माणूस ओळखा. साप तरी झर घेऊन फिरतोय आपल्याला माहिती आहे, पण एका ताटात बसून जे माणसं घात करतात का, ते माणसं ओळखाय शिकायचं. चला आता आपण एक 20 किलोमीटर येऊन देवी बाबळगाव. हा, बघा काय योग आहे. मी आहे तो वाघे बाबळगाव, हा, तुम्ही राहतात ते देवी बाबळगाव, आणि कैलासवासी विलासराव देशमुख यांचं बाबळगाव. बाबळगाव. आता याला टाकण्यासाठी आहे काय आपल्या वेळी? हा. भरणी आणून आपण. त्या दिवशी मी मला ज्यावेळेस दत्तांनी सांगितलं का हा. व्हिडिओ आला, मी म्हणलं रेड स्नेक 10 महिन्यात काय भीती गरज नाही. तर आता तुमची भीती जाईल. हा, ज्याप्रमाणे काकू म्हणले का बाबा त्यांच्यापाशी काय असं काय नसतं. एक धाडस आणि जिगर आपण चांगल्यासाठी करतो, वाईट करत नाही. तर पाहू शकताय आपण, आता एक धरली, याचा जोडी आहे तो गेलेला आहे. तर बघू कधीतरी योग येईल त्याचा बी. आणि दादांनी जोडी ह्याच्यापेक्षा मोठा आहे सर. फुटी दादांनी इथं 6 फूट एक 4-8 दिवसापूर्वी तुटलेला आहे. तर चला असू द्या, पण एवढं झाल्याने काही मरत नाहीये. तर सर्वांना विनंती, उन्हाळा सुरू झालाय, हातापायाकडे बघून शेतात काम करा.
आणि गरमीमुळं जास्त सापाचं प्रमाण भरपूर निघण्याचं झालेलं आहे. तर थोडंसं काळजीपूर्वक शेतात काम करा एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. त्याला बसविलो